तळोदा हिंदू भगिनींच्या सुरक्षेचा संकल्प। महाराष्ट्रातही तात्काळ लव जिहाद विरोधी कायदा लागू करण्याची मागणी। हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी आणि हिंदू भगिनींच्या सन्मानासाठी समाजातील अनेक संघटनांनी राज्य सरकारला एक ठाम मागणी केली आहे। उत्तर प्रदेश, गुजरात आणि राजस्थान प्रमाणेच महाराष्ट्रातही लव जिहाद विरोधी कठोर कायदा लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे। या मागणीमागील हेतू म्हणजे हिंदू मुलींना खोटी ओळख सांगून प्रेम जाळात ओढून धर्मांतर करण्याच्या घटनांना आळा घालणे। या आशयाचे निवेदन आज तळोदा तहसीलदार दीपक धिवरे यांना श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास व सकल हिंदू समाज यांच्या वतीने देण्यात आले। त्यात म्हटले आहे, लव जिहाद हा केवळ वैयक्तिक गुन्हा नाही, तर तो एक संघटित आणि वैचारिक युद्ध आहे। यामध्ये खोटी ओळख, विवाहाच्या नावाखाली फसवणूक, धर्मांतरण, लैंगिक शोषण, अगदी मानव तस्करी आणि दहशतवादी कारवायांपर्यंत गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे। श्रद्धा वालकर प्रकरणासह महाराष्ट्रातील अनेक शहरात हिंदू मुली फसवल्या गेल्या, काहींची हत्या झाली तर काही बेपत्ता आहेत। राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालानुसार केवळ महाराष्ट्रातच दरवर्षी हजारो महिला बेपत्ता होत आहेत। इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही असा कायदा का आवश्यक आहे? उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, आसाम, उत्तराखंड आणि राजस्थान या राज्यांनी आधीच लव जिहाद विरोधी कायदे लागू केले आहेत। या कायद्यात आजन्म कारावासाची तरतूद असून सर्व गुन्हे अजामीनपात्र आहेत। मुख्य मागण्या: उत्तर प्रदेश व राजस्थान प्रमाणे कठोर आणि अजामीनपात्र लव जिहाद विरोधी कायदा महाराष्ट्रात तात्काळ लागू करावा। या प्रकरणांच्या तपासासाठी स्वतंत्र पोलीस शाखा स्थापन करावी। परदेशातून होणारा निधी आणि जिहादी नेटवर्कचा सखोल तपास व्हावा। जबरदस्तीचे धर्मांतर प्रोत्साहन देणाऱ्या मौलवी, मस्जिद संघटनांवर कायदेशीर बंदी घालावी। नवरात्रोत्सवात प्रवेशासाठी आधार कार्ड अनिवार्य करावे। गरबा मंडपांमध्ये CCTV आणि महिला पोलीस पथके तैनात करावीत। लव जिहादसाठी विशेष हेल्पलाईन क्रमांक सुरू करावा। अशा प्रकारच्या महिला सुरक्षा विषयक मागण्या करण्यात आल्या। निवेदनावर आनंद शर्मा, हितेश बैरागी, मुकेश शिरसाट, सौरव कलाल, जागृती कलाल, अक्षय कलाल, शिरीष मगरे, मयूर सूर्यवंशी, किरण ठाकरे, राहुल जैन, पारस परदेसी यांच्यासह अनेक जागरूक हिंदू बांधवांच्या सह्या आहेत व मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज। सकल हिंदुत्ववादी समाजातर्फे नुकतेच तहसीलदार साहेबांना लव जिहाद कायदा पारित होण्यासाठी निवेदन देण्यात आलेलं आहे। सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने लव जिहाद कायदा अतिशय भीषण वास्तव्य आज संपूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये घडत आहे। याविषयीच्या कडक कायदा या सरकारने लवकरात लवकर पारित करावा अशी सकल हिंदू समाजाच्या तर्फे आम्ही सर्वजण मागणी करत आहोत। कारण की बघायला गेलं तर आज महिला वर्ग हा अजिबात सुरक्षित राहिलेला नाही आहे। एका विशिष्ट समाजाकडून त्यांच्यावर अतोनात असे अत्याचार करत किंवा मग त्यांचे माइंड वॉश करून त्यांना चुकीच्या मार्गाला घेऊन जाऊन त्यांची देहविक्री करणं किंवा राष्ट्रविघातक कार्यांना बळ देणं अशा विविध कार्या आज हिंदू तरुणींकडून करून घेतली जात आहे। काही धर्मांध लोक आपल्या खरं नाव लपवून हिंदू मुलांची नावं त्या मुलींसमोर मांडून आणि हिंदूंचे जे काही साहित्य आहे ते गळ्यामध्ये असेल किंवा हातामध्ये असून म्हणजे एक प्रकारे खोटा हिंदू बनून आपल्या भोळ्या भाबड्या मुलींना, ताईंना ते सर्वजण फसवण्याचा प्रयत्न करत आहे। आणि ही अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत लक्षणीय गोष्ट आहे। ज्या पद्धतीने सरकार लाडकी बहीण योजना राबवून महिलांना सक्षम करत आहे, परंतु नुसतं सक्षम करून चालणार नाही तर आपल्याला लाडक्या बहिणींचे संरक्षण करणं सुद्धा गरजेचे आहे। आणि हा कायदा फक्त महाराष्ट्रामध्ये लागू व्हावा असं नाही, ऑलरेडी तो आधीच 11 जिल्ह्यांमध्ये 11 राज्यांमध्ये तो हा कायदा लागू झालेला आहे। आणि त्या 11 राज्यांचे आपण सगळ्यांनी आदर्श घेऊन महिलांसाठी हा कायदा लागू करावा असं सकल हिंदू समाजाच्या वतीने आज तहसीलदार साहेबांना विनंती केलेली आहे। ते नक्कीच सरकारपर्यंत आमची मागणी पोहोचवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। सर्वजण अगदी काल एक मेसेज केला, काही फोन केले आणि सर्व सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने तो उपस्थित राहिला, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो। धन्यवाद। जय श्रीराम।